अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे असे मानून त्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते अगदी मन लावून करणे सुरू करा. कारण पुढील काही काळात तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त कराल ज्या तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव. तुला काहीतरी खोल ज्ञान प्राप्त होणार आहे. तू आता ज्या दिशेने वळला आहेस त्याच दिशेने पुढे जा. कारण तुझ्यासाठी ती भरभराट, सुख, समृद्धीचे दिवस येत आहेत. तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे. मग घाबरण्याची काही आवश्यकता नाही. तुमची पाऊले पुढे टाका. देवावर विश्वास असल्यास माझा देव महान लिहायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात. तुमच्यासाठी एक द्वार उघडल्या जात आहे. त्या द्वारातून येणारे प्रत्येक आशीर्वाद हे तुमच्या जीवनाला स्थिर आनंद, प्रगती आणि विपुलतेने परिपूर्ण करणारे असतील. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा. स्वामी देवा, तुमची कृपा मला हवी आहे असे टाईप करा. जे कोणी शत्रू तुम्हाला खाली दाखवण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहेत, कुणी तुम्हाला कुठे बोलावले आणि कुठे नाही या गोष्टींचा विचार जास्त करत बसू नका. कारण तिथे जाणे तुमचे भाग्य नव्हते. विधात्याने तुमच्यासाठी जे काही लिहिले आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि याहीपेक्षा चांगल्या स्थानी तुम्हाला पोहोचवल्या जाणार आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित केले नाही त्या ठिकाणी जाण्याची तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केली होती ती आता देवाने ऐकली आहे. पण तुम्ही केलेली ती इच्छा पूर्ण होणार नाही. कारण त्या जागी तुम्ही नसणेच योग्य आहे. देव म्हणतात, कधीकधी तुम्ही ज्या काही इच्छा करता त्यात तुमच्यासाठी चांगले असेल, तो मार्ग तुमच्यासाठी चांगला असेल तेच मी तुम्हाला देतो आणि तुमच्याजवळून तेच दूर करतो किंवा काढून टाकतो जे तुमच्यासाठी उपयोगी नाही किंवा तुमच्यासाठी पुढे जाऊन निरर्थक ठरणार आहे. म्हणूनच त्या दिशेने तुम्हाला जाऊ देणे माझ्यासाठी हितावह नाही, म्हणून मी ते केले नाही. देव म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा माझे आशीर्वाद येतात, काही चमत्कार घडतात, तेव्हा त्यावर विश्वास ठेव. काही मार्ग तुला सापडू लागतात, त्यावर चालण्याचा प्रयत्न अधिक कर. कारण तुझा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे, जे अनंत ऊर्जेने भरलेले कार्य आहे. तुम्ही ज्या क्षणाला माझ्याकडे येऊन ती प्रार्थना करू लागता, ती प्रार्थना स्वीकार करणारे आशीर्वाद येत आहेत. देव म्हणतात, ज्या क्षणाला तुम्ही काही मनात घेऊन कुणाच्या समोर काही स्पष्टीकरण देऊ लागता तेव्हा त्या गोष्टींची आवश्यकता नाही. तुम्ही ज्यांना स्पष्टीकरण देत आहात ते निरंतर तुमच्या विरोधात आहेत. तुम्ही कितीही तुमच्या बाजू मांडण्याचा प्रयत्न जरी केलात तरी ते तुम्हाला विरोधाभासच निर्माण करणार आहेत. तुमचा वेळ घालवू नका. तुमचा वेळ मौल्यवान आहे. त्याच ठिकाणी आपला वेळ द्या ज्या ठिकाणी आपल्याला त्यातून काहीतरी साध्य होत असेल. ज्याप्रमाणे तुम्ही नाम जप करता, भगवंताचे स्मरण करता, त्या ठिकाणाहून तुम्हाला खूप काही प्राप्ती होत आहे. अन्यथा अशा ठिकाणी व्यर्थ वेळ घालवू नका. त्या वेळेची चीज करा, त्या वेळेची किंमत समजा आणि आपल्या चांगल्या कर्मात ती वेळ द्या. तुम्ही अगदी पुढे जाल. देव म्हणतात, मला माहीत आहे की तुम्हाला खूप काही ठिकाणी जाणे आवडते, खूप काही लोकांमध्ये बसणे उठणे आवडते. पण काही गोष्टी या तुमच्यासाठी निर्धारित केलेल्या आहे. कारण तुमचा भगवंत तुमच्यासाठी संरक्षण, उपचार, आनंद आणि प्रगती घेऊन येत आहे. ज्या ठिकाणी तुमची निवड करून तुम्हाला बोलावल्या जाते, तुम्हाला आमंत्रित केल्या जाते, ती जागा मी तुमच्यासाठी निवडलेली असते. त्या ठिकाणी जा. कारण तुमचा त्या ठिकाणी मान होईल, सन्मान होईल. आणि अशा ठिकाणी गुंतून पडू नका. विचार करत राहू नका की आपण तिथे का गेलो नाहीत.
अशा ठिकाणी मी तुम्हाला का जाऊ दिले नाही याचे उत्तर काही काळातच तुम्हाला समजेल. पण आता मात्र तुम्ही शांत असावे, मनात निश्चिंतता असू द्या. आज देव तुमच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत. तुमच्या वेदना दुःख हरण केल्या जात आहेत. या क्षणाला देखील देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. तुम्ही ज्यांना आजपर्यंत आपलेसे मानत होतात, काही लोकांना तुम्ही अगदी सहज मानत होतात, त्यांचे सर्व काही पडदे तुमच्यासमोर उघडल्या जात आहेत. जर तुम्ही निश्चिंतपणे ते पाहण्यासाठी तयार असाल तर तुम्हाला समजून येईल की कोण तुमचे आहे आणि कोण परके आहे. देव तुम्हाला तो योग्य न्याय देणार आहेत. कधीही विसरून जा की कोण तुमचा आहे आणि कोणाला तुम्हाला करायचे आहे. त्यापेक्षा देवाकडे वळा, देवाचे नामस्मरण करा. त्यात वेळ दिल्यास तो व्यर्थ होणार नाही. बाळा, तुझे इच्छित आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे. तुम्ही आता अशा हंगामात प्रवेश करत आहात जिथे तुमच्यासाठी देवाने खूप काही आशीर्वाद दिले आहेत. तुमची समृद्धी, सुख, आनंद आणि प्रगती कशात आहे हे देव जाणतात आणि म्हणूनच त्याचप्रमाणे आशीर्वाद दिल्या जात आहेत. विश्वास ठेवा की देवाचे कार्य आजपर्यंत कधीही चुकलेले नाही आणि ते कधीही चुकणार नाही. कारण देवाचे कार्य चोखपणे करतात. त्यात कधीही चूक होत नाही. तुम्ही तुमच्या अपेक्षेपेक्षाही अधिक यशासाठी तयार केल्या जात आहात. या संदेशाला तुम्ही वर ढकलले नाही आणि ऐकून घेतले आहे. त्यामुळे तुम्ही आता तुमच्या सुखी जीवनातील काही क्षण अनुभव करणार आहात. तुमची जिज्ञासा पूर्ण करणारे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होत आहेत. ज्या ठिकाणी तुम्हाला कधी कोणी एकटे सोडले होते त्या ठिकाणी तुमची साथ काढून घेण्यात आली होती. तुम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण तुम्ही तेव्हाही हार न मानता ते प्रगतीचे सर्व काही प्रयत्न करत पुढे गेला आहात आणि ती प्रगती साध्य केली आहे. त्यामुळे तुमचा विजय निश्चित आहे. तुम्ही पुढे जावे, कारण तुम्ही आता तो योग्य विजय प्राप्त कराल. देवाने तुमची निवड केली आहे, ती तुमच्या चांगल्या सौभाग्यासाठी, तुमच्यासाठी. कारण तुम्ही आणि तुमचे कार्य आता देव उच्च श्रेणीत ठेवत आहेत. जर तुम्ही तुमच्या जीवनातील काही परिवर्तन पाहून आश्चर्यचकित होत असाल तर आता तुम्ही अधिक आनंदी असाल. कारण हे आश्चर्याने भरलेले क्षण तुमच्यासाठी आनंद निर्माण करत आहे. तुम्ही जे काही विचार केले आहेत ते तुमचे स्वप्नपूर्तीचे काही संकेत तुम्हाला प्राप्त होऊ लागतील. आता तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. तुमचे जीवन सुखाने आनंदाने भरून टाकणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी काहीतरी दिव्य घडेल जे तुमच्यासाठी आनंददायक असेल. स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर होय देवा मी स्वीकार करतो असे टाईप करा. अद्भुत शक्ती तुमच्याकडे येईल आणि ती अद्भुत शक्ती स्वामींची असेल. ती स्वीकार करा. स्वामींचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समृद्धी, आरोग्य आणि प्रगती देवत ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.